प्रत्येकाचं असं असतं नाही मला मुलगाच व्हायला पाहिजे, मुलगाच व्हायला पाहिजे, हेच पाहिजे मला, मुलगीच पाहिजे मला, मुलगा. हे बॉस परत एकदा बॉसच्या खुर्चीवर सगळे खुश झाले. सगळे मस्त छान दिले आदित्य. तू म्हणती मला काय देणार तरच मी येणार. अरे हा एक तुला आता काय वाटतं, काय हवं तुला? की मला पहिलं काय हवंय मग दुसरं काय हवंय असं कोणतरी मोठा भाऊ पाहिजे होता. ऍक्च्युली मी मम्मीला अशी म्हणायची सांगितली मला की मग तेव्हा ये तू. आपल्या कसं झालं, ही आली लक्ष्मी म्हणून आपल्याकडे. माझी बरोबर खूप व्हिडिओ करायच्या, खूप इमॅजिन केले मी. डोळ्याला तर नाचायचं ठरवले आम्ही. तुम्ही लकी आहे तर तुमच्यासाठी एकदा टाळ्या आल्या पाहिजे. तो झोपेत होता, आम्ही 3 फोन केले त्याला. म्हणजे जनरली मला कधी लकी डॉक्टरला मिळत नाही. म्हणजे तुला भेटायची डायरेक्ट गिफ्ट देऊनच जाम होणार भाई. जिगर माळीचा कमबॅक आहे. 3 दिवसामध्ये 100K सबस्क्रायबर्स होणार हे पहिलं म्युझिक. जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता हा ब्लॉग मी आज करतोय. ऍक्च्युली हा जो इंट्रो बघताय तुम्ही, मी थोडासा लेट शूट करतो कारण मी आधी इंट्रो घेतलाच नव्हता. मी डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट केला होता. पण हा ब्लॉग पण एकदम इंटरेस्टिंग होणार आहे कारण ह्या ब्लॉग मध्ये आपण ते प्राइजेस देणार आहे जे मी तुम्हाला म्हणालो होतो की A7 चे आपण लकी ड्रॉ विनर्स काढले होते. तर त्या लकी ड्रॉ विनर्सचा किस्सा पण जबरदस्त झालाय. आम्ही लाईव्ह येऊन काढले होते. तर ज्यावेळेस आम्ही त्यांना प्राइजेस दिले, म्हणजे फर्स्ट नंबरला वॉशिंग मशीन दिली, सेकंडला टीव्ही दिला, बाकी 8 लोकांना काय दिलं तुम्हाला ते पण समजेल. सो त्यावेळेस हा ब्लॉग आहे आणि त्यानंतर मग पुढे कंटिन्यू केलेला आहे. ही जरी ऑफर तुमच्याकडनं मिस झालेली असेल तर आता गणेश उत्सवाची खतरनाक ऑफर आहे, ती नीट ऐका, मग ब्लॉग पूर्ण बघा. 28 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर आपली ऑफर असणार आहे, ज्याच्यामध्ये आम्ही 1000 कुर्ती सेट्स, प्रीमियमवाले 1000 कुर्ती सेट्स आम्ही फ्रीमध्ये देणार आहे. त्याचा ऑफरचा व्हिडिओ आपण A7च्या पेजवर टाकलेला आहे. ज्यांना जमेल, आपले पुणेकर असतील किंवा आजूबाजूचे, नक्की व्हिजिट करा आपल्या A7 मधनं. कारण आपण कुर्ती सेट्स तर फ्री देतोय, बाय 2 गेट 1 ऑफर आहे, गेट 1 फ्री अशी ऑफर आहे. त्याच्यामध्ये आपण 1000 कुर्ती सेट फ्री देतोय, प्लस आपण 30 to 50% ऑफ पण केलेलं आहे आर्टिकल्सवर. सो यावेळेस नक्की व्हिजिट करा. ज्यांनी इंस्टाग्रामवर नाही बघितलं त्यांच्याकडे एकदा परत सांगतो, जे आपण लकी ड्रॉमध्ये फर्स्ट प्राइज काढलेलं होतं ना, तर त्यांना आम्ही फोन केला की तुमचा नंबर आला वगैरे, पण त्यांच्याकडे कुपनच नव्हतं. मग म्हणलं आम्ही आता असं कसं देणार. मग आम्ही काय केलं, परत दुसरा नंबर काढला. म्हणलं कुपन तर पाहिजे कारण तो रूल होता की कुपन पाहिजे. मग दुसरा नंबर काढला आणि त्याच्यामध्ये एका मुलाला फोन लागला. त्यांनी त्याच्या बहिणीसाठी आपल्याकडनं गिफ्ट घेतलं होतं, म्हणजे कुर्ती सेट घेतले होते आपल्याकडनं आणि ते बहिणीला दिलं होतं. सो त्याच्या नशिबात होतं, त्याला मिळालं. खरंच भारी झालं, एकदम मजा आली. आणि तुम्ही लाईव्ह बघायला इंस्टाग्राम तुम्हाला समजेल, कारण त्या पोराच्या नशिबात होतं आपल्या बहिणीला असं काहीतरी गिफ्ट करणं आणि आमच्या हातून ते झालं. त्याचा आनंद आहे. ब्लॉग बघा, मजा येईल. कंटिन्यू करा. चला. इंस्टा चांगलं दिसतं का असं चांगलं दिसतं? दोन्हीकडे छान दिसतं. सगळ्यांना आनंद झालेला असणार, वेगळं काय सांगायचं नाही. एवढ्या लोकांमधून नाव आले. किती होते नंबर माहिती का? 1600 लोकांचे कुपन होते. काल आपण जे काढले ना, 1500-1600 लोकांचे कुपन होते. त्यातनं 12 निघले. तुम्ही लकी आहे तर तुमच्यासाठी एकदा टाळ्या आल्या पाहिजे. आम्हाला मस्त प्रोग्राम घ्यायचा होता पण बट याची स्टोरी इकडून या म्हणजे 9 तारखेला रक्षाबंधन होतं. यांनी पण 1 दिवस आधीच गिफ्ट घेतलं. अच्छा, कराडवर ना आला. मेन म्हणजे ते होतं. पण ऍड्रेस खेड शिवापूरचा होता. अच्छा, ताई खेड शिवापूरला राहिला आणि तू कराडच आहे बरोबर. खेड शिवापूरवरनं तो आला. 8 तारखेला त्यांनी घेतलं आणि त्याचं लक बघा. मी तुम्हाला सांगतो काय झालं होतं. मी फर्स्ट लाईव्ह गेलो होतो, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की जर कुपन असेल तुमच्याकडं, जे आपल्याकडे अर्धा भाग आहे कुपनचा, त्याचा दुसरा भाग तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला ते प्राइस निघेल. तर पहिलं नाव काहीतरी वेगळं निघलं होतं. त्यांना आम्ही फोन केला, त्यांच्याकडे ते कुपन नव्हतंच. परत लाईव्ह केला तेव्हा भावाचा निघला आणि तो झोपेत होता. आम्ही 3 फोन केले त्याला. कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. असं वाटलं नव्हतं की आपल्याला कुठेतरी हे होईल, लक्ष भेटेल असं. त्याला छान वाटतंय. तो झोपेत होता. झोपेत तर उठलं होतं, त्याला कळलं काय झालं. ताई तुम्हाला कसं वाटतंय? मला पण खूप आनंद झालाय. क्वालिटी तर उत्तम आहेच आणि सर्व्हिस पण चांगली आहे. म्हणजे जसं इन्स्टावर जसं दाखवतात तसंच आपल्याला प्रोडक्ट भेटतं आणि क्वालिटी म्हणजे आतापर्यंत एवढे ड्रेस घेतले त्यातला सगळ्यात सुंदर आणि आवडीचा माझा. अरे थँक्यू सो मच.
तर आता फर्स्ट प्राइज मी पहिल्याला देतोय. तर फर्स्ट प्राइज आपली वॉशिंग मशीन आहे. तुम्ही वॉशिंग मशीनचा रिव्ह्यू द्या नंतर आम्हाला. तर आम्ही फार विचार करून घेणार पुढे असं बाहेर थांबले नाही. तुम्ही राहायला नवी सांगवीमधून आपले इथं आले. मी तेव्हा म्हणलो होतो नवी सांगवी पण इथनं बरंच लांब आहे. लांबून कस्टमर येतात तेव्हा सगळ्यात जास्त आनंद होतो. तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला? अच्छा. आणि कुपन टाकताना पण असं काय अगदी हे केलं नव्हतं, कॅज्युअली टाकून दिलं आपलं भरून. आणि हे ठेवलं पण ते जो ड्रेस घेतला त्याच्याच बॅगेतच होतं म्हणून ते राहिलं. नशिबल होतं तुमच्या पण नशिबल होतं. ठेवलं नव्हतं ते. आणि म्हणजे जनरली मला कधी लकी ड्रॉ कुठला मिळत नाही. आपण एकदम फेअर करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन. बरोबर नंबर लागलाय. हा टीव्ही तुमचा झालेला आहे. त्याच्या ज्या काही गोष्टी असतील वॉरंटी गॅरंटी सगळ्या तुम्हाला दिल्या जातील. कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही राहायला कुठे? ऍक्च्युअली माझी मुलगी तुम्हाला खूप फॉलो करते. तिची खूप इच्छा होती की इथे यायचं आणि आता बर्थडे होतं माझं 16 तारखेला म्हणून त्या खरेदीसाठी म्हणून ती इथे घेऊन आली होती. आणि ताई कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. फ्रेंड घ्यायला आलं तर फ्रेंड दिली का तिला? काय नाव होतं? मंजुषा बराळे. बघा तुमचं गिफ्ट तुमच्या फ्रेंडकडे देतोय. आणि कुपन घेऊन आले ना? कारण कुपन घेऊन आले. कुपन मॅच होते त्यामुळे. ठीक आहे या. कुपन आम्ही रूमवरतीच ठेवले. आम्हाला पण खूप इच्छा होती. हो म्हणजे तुला भेटायची आज अशी पूर्ण झाली. डायरेक्ट गिफ्ट देऊनच. येस थँक्यू बॉस. परत एकदा बॉसच्या खुर्चीवर. केवढं ब्लर होत होतं एकदम. नाही टाकणार ना तरी पण टाकणार. कसं झालं प्राइस डिस्ट्रीब्युशन? मस्त छान. सगळे खुश झाले. हा सगळे खुश झाले. मस्त छान दिलेत आदित्य तू. छान आहेत. हो साड्या उत्तम. 1 नंबर साड्या आहेत आदित्य. 1 नंबर. मला फार आवडल्या. मी टाकणार त्याच्यातली एक. 3 डापल्या ना आता ऑलरेडी. नाही विचार चालला होता पण तू आता म्हटलास तर मग घेते. आता काय ड्रेस पण घेतला. मम्मीला म्हणलं त्यांना आता सगळ्या लेडीज वगैरे येतील तू चल आपण त्यांना प्राइस वगैरे घेऊ. तर मम्मी म्हणती मला काय देणार तरच मी येणार. अरे पण आदित्य मग एकच काहीतरी घ्यायचं होतं ना. 3 घेतलेत तिने. डेंजर. आधी पण रिकामी कशी जाणार मी सांग बरं. जायचं 6 महिन्याची शॉपिंग नाहीये तुमच्याकडे माझी माहितीये. तुमच्याकडे का? अच्छा. आता तुम्ही असं बोलता म्हटल्यावर हो. आता बाळाचे पण ठेव कपडे म्हणजे ते बाळ कपडे ठेवायचे का आदित्य? किड्स वेअर. मग त्याला फोटोशूट. अरे हा एक हा ना एक आता एक नेहा पण बोलता होता त्यालाच बोलली बघ. बाळ 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 म्हणजे म्हणजे आपण फक्त आता आपण आपल्याला माहित नाहीये ना म्हणून मग ते बाळ. मग जेव्हा येईल तेव्हा ती येतो असं असेल. जे काय असेल ते. कसं काय लोक डिसाईड करत असतील हे असं हे पण मला समजत नाही की काय हवंय. हे कसं काय लोक डिसाईड करत असेल की मला काय हवंय. असेल तेच होतं. नाही पण लोक कशी काय डिसाईड करत असतील असं की मला मुलगा हवाय किंवा मुलगी हवी असं आपण आता मला मी स्वतः ते एक्सपिरियन्स करतो तर मी नाही डिसाईड करू शकत आहे. तुला आता काय वाटतं काय हवं तुला? तेच सांगता येत नाही असं की असं काय जे काय होईल. समजा बरेच लोक जसं प्रश्न विचारतात की काय हवंय तुला. आता मी माझ्या ह्यांनी सांगितलं तर मी सांगू शकतो की मला पहिलं काय हवंय मग दुसरं काय हवंय असं माझं ठरलेलं आहे. एकच नको आम्हाला 2 पाहिजे. हे पण सांगतो हा. एक लोक 2 हवेत तर मग पहिलं वाला मला काय पाहिजे दुसरं वाला काय पाहिजे ते माझं ठरलेलं आहे. पण आत्ता काय होईल किंवा आत्ता मला हेच पाहिजे तेच पाहिजे असं नाही. असं कसं काय ठरवू शकतो मी किंवा कसं काय ते नंतर ते बघल व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये मला म्हणाल काय पप्पा
मी म्हणलो सारखं असं वाटत नाही ना, ही सगळ्यात उत्तम गोष्ट आहे. सगळ्यात भारी आता आपण बघतो हेच पाहिजे मला, मुलगीच पाहिजे मला, बोलतो हे वाटत नाही ना, हे सगळ्यात उत्तम. आपण आनंदी आहोत. हा कसं काय जे काय ते माझं असणार आहे 100%. असं असतं नाही मला मुलगाच व्हायला पाहिजे, मुलगाच व्हायला पाहिजे. पण मला जर विचारलं ना असं की मला पहिलं काय हवंय आणि दुसरं काय हवंय, तर मला जे पहिल्यापासून चालत आलं नाही तर त्याच्यामुळे मला मुलगा मोठा हवाय आणि मुलगी छोटी हवी, बारकी छोटी छकुली. हा छकुली जसं आपलं होतं, जसं मम्मी पप्पांच होतं ना की मी मोठा होतो आणि छकुली लहान होती, तर मला पण दादा मोठा झाला पाहिजे, ताई छोटीवाली पाहिजे, म्हणजे लॉंग टर्म माझ्यासोबत राहील, नाही तर परत लग्न करून जाईल. परत सॅड होतो ना तो विषय. माझ्या हिशोबाने मला पण असा कोणतरी मोठा भाऊ पाहिजे होता. ऍक्च्युली मी मम्मीला अशी म्हणायची सारखी, मला की मोठा भाऊ हा की मीच मोठी आहे, लहान आहे, पण मला मोठा बघ भाऊ पाहिजे असं म्हणजे की तुझ्या साईडनी मुलगी मोठी आहे आणि मुलगा छोटा होता, माझ्या साईडनी मुलगा मोठा मुलगी छोटी आहे, तो कुछ भी हो सकता है फिर. एक्साइटेड खतरनाक जे काय होईल ते आनंदी आहे. लेट डेंजर जबरदस्त होईल, मजा येईल. पण मला जी मुलगी असेल मला ती छोटी हवी, पण ती लगेच मोठी झालेली नको मला, असं माझी इच्छा आहे. हा तरी पण असं वाटतं की मुलगा असेल तर मुलगा मोठा पाहिजे, मुलगी लहान पाहिजे, ती माझ्यासोबत लॉंग टर्म राहील. बरं का, मुलगी जर मोठी असेल ना, म्हणजे जर मुलगी पहिली असेल ना मोठी, तर मग तिचं लग्न लवकर होतं. तेच तर म्हणून तर म्हणतो. आणि मग छोटी असेल तर आता ज्यावेळेस जेन्युइनली सांगतो ना, असं जेव्हा सुरुवातीला असा विचार केला होता ना, तर कंटिन्यू असं म्हणत होतं की नाही पहिली मुलगी होऊ दे. सगळ्याकडनं आपण ऐकत होतो असं, मम्मी बोलायची, पप्पा बोलायचे पहिली मुलगी होऊ दे, लक्ष्मी असते असं वगैरे, बरोबर. मी नंतर थोडा विचार केला, यार मग ती सेकंड होऊ दे ना, ती लवकर झाली तर ती लवकर जाईल, दुसऱ्या घरी लवकर जाईल. हे भारी आहे तुझं. हा म्हणजे लक्ष्मी आहे ना, ती आपली लक्ष्मी आहे, आणि ती जर लवकर झाली तर मग ते लवकर हे होतं ना, असं पण वाटतं. काय माहित, मे बी मी आता काहीतरी कन्फ्युजिंग पण बोलत असेल, मला माहित नाही. बट जे काय आता असं कुणाच्या डोक्यात काय नाही, पण जे काय होईल ते भारीच होणार आहे, ते आपलं असणार आहे, त्यामुळे असं चूज नाही करू शकत. आपल्या कसं झालं, ही आली लक्ष्मी म्हणून आपल्याकडे, आणि आपल्याकडची लक्ष्मी ती दुसऱ्याच्या इथे गेली, पण आपली लक्ष्मी आहेच. हे काय गोल गोल लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी राहिलीच आपल्याकडे. असं नाही की आपण पाठवली मुलीला दुसऱ्याच्या घरी आणि आपल्याकडे नाही, आपली लेक गेली दुसरीकडे, आपल्याकडे फक्त मुलगा राहिला, असं नाही पाहिजे. मग आपल्याकडे लक्ष्मी आली ना. आणि ते आपण जेव्हा सुरुवातीला तू बोलली ना, त्या पहिले 2-4 महिने तर माझ्या डोक्यात सारखं असं होत होतं. तू बोलली ना एक छकुली गेली दुसरी छकुली येणार, तर माझ्या डोक्यात सारखं छकुली येणार, आता छकुली येणार, मला छकुली होणार. अजून काय ते बाळ आल्यावर तर एकदम धमाल असणार आहे. माझी बरोबर खूप व्हिडिओ करायचे आधी त्याचे तिचे बाळाचे म्हणते मी, नाही तर तू म्हणशील की मुलगा मुलगी. मला खूप व्हिडिओ करायचे त्याला मस्तपैकी, असं म्हणजे खूप इमॅजिन केलंय मी. डोळ्याला तर नाचायचं ठरवलंय आम्ही, गाणं म्हणायचं ठरवलं. येस. अरे खायचं नाही का, घेऊन जायचं. ओके चला गाईज, मम्मी आणि नेहा चाललेले आहेत. आता मला थोडंसं इथं काम आहे, मी लगेच घरी जाणार आहे, कारण माझी 6ची फ्लाईट आहे. आता मी परत चाललोय, सध्या कामं चालू आहे, तुम्हाला बोललो ना, ते सगळं करून कल्टी होणार आहे मी. बाकी तुम्ही बघत राहा व्लॉग. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं, मी जे लॉजिक सांगितलं आता त्या ह्यानी काय वाटतं की पहिलं काय झालं पाहिजे. तुमची काय इच्छा आहे कमेंट करा, बघू आपण कुठल्या कमेंटला सगळ्यात जास्त लाईक येतात. बघत राहा व्लॉग. सो मी त्यानंतर सगळी कामं करून निघालो की फर्स्ट टाईम माझ्यासोबत फ्लाईटमध्ये असं झालं की मी इतकं फास्ट गेलो आहे की मला असं वाटलं आता माझं बोर्डिंग टाईमच्या आधी मी पोचतोय का नाही. आणि एका पॉईंटला असं झालं होतं की त्यांचे फोन आले की आम्ही बोर्डिंग गेट क्लोज करतोय, तर लवकर या लवकर या लवकर या. ऑलमोस्ट माझी फ्लाईट मिस झाली होती, असा शॉट झाला होता की ऑलमोस्ट माझी फ्लाईट मिस झाली होती. बट फायनली झालं, निघालो. आता सगळी कामच चालू आहेत आपली A7साठीची. तुमचा सपोर्ट प्रेम असंच राहू द्या आणि ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्ही बघा, आता जरा काहीतरी मस्तच केलं मी, बघत राहा. आता माझ्या स्टोरीमध्ये पण टाकली आहे मी, यांच्या पण असेल, लवकर जावा. ब्लॉग स्टार्ट झालेला आहे. क्लिअर आहे सर. आता राडा झाला पाहिजे. हे बघा गाईज,
जिगर मराठीवर आता मी ब्लॉग घेतला नाही कारण मी कामात होतो तिकडनं आल्यानंतर, बट आता लाईव्ह यासाठी गेलोय की जिगर मराठीवर आपलं जसं की मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं जबरदस्त गणपती बाप्पावर गाणं येते. 22 तारखेला तुम्ही जेव्हा ब्लॉग बघाल ना तेव्हा गाणं आलेलं असेल. 11 वाजता गाणं येणार आहे लगेच. सो लगेच जाऊन गाणं बघा जिगर मराठी. मी लिंक टाकेल डिस्क्रिप्शन मध्ये. पण आत्ता आपण कुणाकुणाचे कमेंट्स आहेत बघू रिसेंट गाणं यायच्या आधी. ठीक आहे चला. आता जिगर मराठी हे आपलं चॅनल आहे बरं का. सर्व मार्केट गाजवतात. यावर्षी सगळ्या घराघरात आपलं दगडूशेठ माझा हेच सॉन्ग वाजणार आहे. जबरदस्त कमेंट एक नंबर. श्रद्धा तिकोणे थँक्यू सो मच श्रद्धा. विशाल दादा काय बरं ओ येस. सर्वात महत्वाची गोष्ट मी ब्लॉग मध्ये सांगतोय यावेळेस दगडूशेठचं जे आपलं पूर्ण डेकोरेशन वगैरे केलेलं आहे जे तुम्ही तिथं बघाल ते आपल्या विनायक मामांनी केलेलं आहे म्हणजे आपल्या आत्याचे मिस्टर. सो ते पण एकदम जबरदस्त आहे. मी ते पण एका ब्लॉग मध्ये दाखवेल किंवा एखाद्या रील मध्ये पण दाखवणार आहे कारण इतकं सुंदर काम केलं ते बघण्यासारखं 100%. सो मच. इथं ब्लॉग मध्ये पण सांगा रे दोघांनी. तर मित्रांनो आमचं गाणं आलेलं आहे युट्यूब वरती जिगर मराठी युट्यूब चॅनल दगडूशेठ माझा. नक्की पहा. खूप सुंदर गाणं झालेलं आहे. ऑडिओ खूप सुंदर आहे. जास्तीत जास्त रील बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा गाणं कारण एक नंबर गाणं झालेलं आहे. आपल्या जिगर मराठीचं गाणं आहे. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. गाण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. मग हे तर बोल की तू आजारी आहे म्हणून. मी एवढंच सांगेल की जेवढी लोक आदित्यला आता फॉलो करतात त्यांनी जाऊन जिगर मराठीला पण येस लवकर जाऊन जिगर मराठी सबस्क्राईब करा आणि गाणं जाऊन बघा कारण खूप सुंदर गाणं आहे गणपती बाप्पावरचं. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली. मी सारखं सांगतोय. हा की आमचं हे जिगर मराठी चॅनल हे असं आहे की आम्ही ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस काही कॉन्टेंट न टाकता 3 दिवसामध्ये 100K सबस्क्रायबर्स होणार हे पहिलं म्युझिक लेवल. हे तुमचं प्रेम आहे आणि सगळ्यांचं आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे शक्य झालंय का. येस. ही जी म्हणतो ना ही जी तुमच्या प्रेमाची ताकद पहिल्यापासून आहे. इंस्टाग्रामवर इथं पण सांगतोय ही जी प्रेमाची ताकद तुमची पूर्ण जिगर मराठीच्या मागं जी पहिल्यापासून आहे ना त्याच्यामुळे आत्तापर्यंत आम्हाला प्रत्येकाला किती पण आयुष्यात असे ड्रॉबॅक्स आले किंवा खाली गेलो आम्ही तरी प्रत्येक वेळेस आम्हाला मोटिवेशन दिले. सो थँक्यू सो मच. आणि त्याच एनर्जीने आता हे जबरदस्त गाणं घेऊन आलोय त्यामुळे ते बघावंच लागतंय. काय बघावंच लागतंय. काहीच किती वाजलेत माहिती का आता 3 वाजलेले आहेत बघा. रात्रीचे 3 वाजलेले आहेत. सध्या सगळं असं सिच्युएशन चालू आहे माझी. कामं अशी चालू आहेत की ना झोप होती ना काय होतंय. आता आपली 4:30ची वगैरे फ्लाईट आहे. आता परत पुण्याला गेल्यावर पण बरीचशी कामं आहेत आपल्याला. आता ब्लॉग कसा किती होईल आय डोंट नो बट काहीतरी तुम्हाला इंटरेस्टिंगच सांगतो. चला काय सुचतंय का बघू. कंटिन्यू करा.